हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, जीएमसी सोलापूर भरती 2025 ची जाहिरात आलेली आहे आणि फॉर्म भरायची सुरुवात देखील झालेली आणि तुमच्या याच जीएमसी सोलापूर भरती 2025 वर फोकस करून या व्हिडिओमध्ये आज आपण जे जीएमसी सोलापूर भरतीसाठी आवश्यक असणारे सामान्य ज्ञानाचे अति महत्वाचे प्रश्न आहेत, ते अति महत्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण फुल डिटेलमध्ये अभ्यासणार आहे मित्रांनो. आणि हे सर्व प्रश्न आपण टीसीएस पॅटर्न नुसार अभ्यासणार आहे, कारण ही जी परीक्षा आहे जीएमसी सोलापूर भरती, ही परीक्षा घेणार आहे टीसीएस आणि टीसीएस चे जे पीवायक्यू प्रश्न आहेत ते पीवायक्यू प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण फुल डिटेलमध्ये अभ्यासणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, भारतातील उन्हाळी मान्सूनच्या प्रवाहाची दिशा यापैकी कोणती आहे? पहा, उन्हाळी मान्सून आपण काय म्हणतो? नैऋत्य मोसमी वारे, बरोबर. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, नैऋत्येकडून ईशान्येकडे. आपण याला काय म्हणतो? नैऋत्य मोसमी वारे. पहा मित्रांनो, भारतात उन्हाळी मान्सून हा शक्यतो कधी असतो रे? तर जून ते सप्टेंबर मध्ये असतो, बरोबर. जून ते सप्टेंबर या काळात नैऋत्येकडून येतो आणि ईशान्येकडे सरकतो. यालाच काय म्हणतात? साऊथ वेस्ट मान्सून. आता सांगितलं म्हणतात. आणि भारतातील पावसाचा मुख्य स्रोत आहे या, बरोबर. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी एक सूचना आहे. तुमच्या या परीक्षेवर फोकस करून आपण जीके वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्न संच घेऊन आलेलो आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला जीकेचे 1000 वन लाइनर प्रश्न मिळणार आहेत आणि हे जे प्रश्न आहेत ते आपण टीसीएस, आयबीपीएस, सेंट्रलच्या ज्या एक्झाम्स आहेत, स्टेटच्या ज्या एक्झाम्स आहेत, त्या एक्झाम्सचा डाटा एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे. म्हणजे जे महत्वाचे प्रश्न आहेत ते महत्वाचे प्रश्न एक्स्ट्रॅक्ट करून हे वन लाइनर प्रश्न आपण बनवले. त्यामुळे प्रत्येक परीक्षेमध्ये या प्रश्न संचामधील प्रश्न येतातच मित्रांनो. आता जी जीएमसी पुणे भरती झाली होती त्यामध्ये देखील बरेच प्रश्न आले होते. जीएमसी छत्रपती संभाजीनगर परीक्षेमध्ये देखील या प्रश्न संचामधील प्रश्न आले होते. त्यामुळे हा प्रश्न संच तुम्ही या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे आणि तो तुम्हाला कसा मिळणार आहे? तर त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि यासाठी खूप माफक फी आपण ठेवली, फक्त आणि फक्त 49 रुपीज मध्ये हा प्रश्न संच तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आत्ताच 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि हा प्रश्न संच घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. ओके, आता पहा, खालीलपैकी कोणता शब्द हा भारतीय संविधानाच्या मूळ उद्देशिकेमध्ये नव्हता? तर तो शब्द काय आहे मित्रांनो? तो आहे समाजवादी सोशलिस्ट. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, समाजवादी सोशलिस्ट. आता हा लिबर्टी आहे, स्वतंत्रता, डेमोक्रेटिक आणि जस्टिस हे मूळ उद्देशिकेमध्ये होते. आणि भारतीय संविधानाची उद्देशिका मूळतः, तर पहा त्यामध्ये कोणकोणते शब्द? सोशलिस्ट, ओके, त्यानंतरचा आहे सेक्युलर आणि त्यानंतरचा आहे इंटेग्रिटी. हे जे 3 शब्द आहेत मित्रांनो, हे शब्द वापरले नव्हते. हे 1976 साली 42व्या घटना दुरुस्तीनुसार हे 3 शब्द उद्देशिकेत समाविष्ट केले होते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर समोरचा प्रश्न, कधीची घटना दुरुस्ती आहे? 1976ची आणि कितवी आहे? 42वी. ओके, 42वी घटना दुरुस्ती. त्यानंतर पुढे पाहूया, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 19 अंतर्गत स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या खंड सी मध्ये काय नमूद करण्यात आले आहे? तर त्यामध्ये संघटना किंवा संघ बनवण्याचा अधिकार हे नमूद करण्यात आलेले आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, संघटना किंवा संघ बनवण्याचा अधिकार. ओके, कलम 19(1)(c) नुसार भारतीय नागरिकांना संघटना किंवा संघ स्थापन करण्याचा अधिकार मिळतो. यामध्ये राजकीय पक्ष आहेत, सामाजिक संस्था, कामगार संघटना यांचा समावेश होतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया, पहा, ट्विटर कोणत्या वर्षी सुरू झाले होते? ट्विटर 2006 मध्ये सुरू झाले. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, 2006. ट्विटरची सुरुवात कधी झाली होती? 21 मार्च 2006 मध्ये ट्विटरची सुरुवात झाली होती. याचे संस्थापक देखील तुम्हाला सांगणार आहे. याचे संस्थापक आहेत जॅक डोर्सी. ओके, जॅक डोर्सी, नोह ग्लास, ओके, आणि बीज स्टोन
बिजस्टोन आणि इवान विल्यम्स. ओके, इवान विल्यम्स हे याचे संस्थापक होते. सध्या ट्विटरचं नाव बदलून काय झालेलं आहे मित्रांनो, तर ते झालेलं आहे एक्स. ट्विटरचं नाव बदलून झालेलं आहे एक्स, बरोबर. एलॉन मस्क हे त्याचे मालक आहेत. कधीपासून? 2022 पासून त्यांनी घेतलं आणि त्याचं नाव एक्स केलं. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, ब्रिटिशांच्या खालसा धोरणांतर्गत खालीलपैकी कोणत्या संस्थानावर ताबा मिळवला गेला नव्हता? म्हणजे कोणतं संस्थान खालसा केलं नव्हतं? उदयपूर, संबळपूर, झाशी हे तर केलं होतं. जयपूर संबंधी आपण कधी वाचलंही नाही. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 जयपूर. ओके, ब्रिटिश गव्हर्नर कोण होता? लॉर्ड डलहौसी याने 1848 ते 1856 मध्ये, ओके, 1848 ते 1856 दरम्यान खालसा धोरण डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स राबवलं होतं. या धोरणानुसार मुलगा नसलेल्या संस्थानांवर ताबा घेतला होता. ओके, त्यानुसार कोणकोणती संस्थाने आहेत ती पण सांगतो तुम्हाला. सातारा संस्थान आहे 1848 मध्ये. जैतपूर संस्थान आहे, जैतपूर 1849 मध्ये. ओके, त्यानंतर संबळपूर संस्थान आहे 1849 मध्ये. त्यानंतर बघाट 1850 मध्ये. झाशी देखील होतं. झाशी संस्थान 1853 मध्ये. त्यामध्ये आपलं नागपूर संस्थान देखील होतं 1854 मध्ये. ओके, करवली होतं 1855 आणि महत्त्वाचं होतं ते अवध संस्थान होतं 1856 मध्ये. ही संस्थाने खालसा धोरणाने खालसा केली होती. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. भारताच्या किनारपट्टीची एकूण लांबी किती आहे? भारताच्या किनारपट्टी, मग त्यामध्ये मुख्य भूप्रदेश देखील आहे आणि बेट समूह आहे, आणि त्या दोघांची मिळून किती झाली होती किनारपट्टीची लांबी आपली? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 7516.6 किलोमीटर. ओके, यामध्ये जर फोड केली आपण तर मुख्य भूमीची किनारपट्टीची लांबी किती आहे? 6100 किलोमीटर. ओके, आणि बेट समूहाची किती आहे? बेट समूहाचे आहे 1416.6 किलोमीटर. हे लक्षात ठेवा. आणि भारताचं एकूण क्षेत्रफळ किती आहे मित्रांनो? भारताचे एकूण क्षेत्रफळ आहे 32,87,263 चौरस किलोमीटर. हे आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे मित्रांनो. ह्या ज्या महत्त्वाचे पॉईंट आहेत ते पाठ असणं गरजेचं आहे. आणि भारताला एकूण 9 राज्यांचा समुद्र किनारा लाभलेला हे देखील लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य भारतीय राज्यघटनेशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेशी संबंधित तर सार्वत्रिक प्रौढ मताधिकार. ओके, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सार्वत्रिक प्रौढ मताधिकार. भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यामध्ये सार्वत्रिक प्रौढ मताधिकार आहे. 18 वर्षांवरील सर्वांना मतदानाचा हक्क. त्यानंतर संसदीय शासन पद्धती हे देखील वैशिष्ट्य आहे. एकेरी नागरिकत्व हे देखील वैशिष्ट्य आहे. केंद्रशासित एकात्मिक प्रणाली आहे. विविध स्रोतांवर आधारित राज्यघटना, लिखित व लवचिक राज्यघटना, संसद सर्वोच्च आहे, न्यायपालिका न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे. ओके, हे आपल्या भारतीय राज्यघटनेशी वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पुढे पाहूया. डीबीटीचे पूर्ण रूप. आता डीबीटी म्हणजे काय? तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. या माध्यमातून काय केले जातं? तर प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे ती पहा डीबीटी, डायरेक्ट डीबीटी स्वरूपात आहे. आणि आपली जी आत्ता आलेली फेमस योजना लाडकी बहीण योजना ती देखील डीबीटी माध्यमातून आहे. ओके, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. ओके, ही योजना भारत सरकारने कधी चालू केली होती? 1 जानेवारी 2013 रोजी चालू केली होती. यामध्ये लाभार्थ्यांना थेट त्यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर होतात, त्यामुळे मध्यस्थ व भ्रष्टाचार टाळला जातो. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणी 1893 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळी सुरू केली? तर ती धोंडो केशव कर्वे यांनी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 महर्षी धोंडो केशव कर्वे. धोंडो केशव कर्वे यांनी
विधवांचे पुनर्विवाह प्रोत्साहन देण्यासाठी विधवा विवाह उत्तेजक मंडळी कधी चालू केली, स्थापन केली? 1893 मध्ये सुरू केली. ते विधवेशी स्वतः लग्न करून समाजात सुधारणा घडवून आणणारे एक थोर समाज सुधारक होते. हे देखील लक्षात ठेवायचंय. समोरचा प्रश्न पाहूया. अजिंठा आणि वेरूळ लेणी ही कोणत्या धार्मिक कला प्रकारासाठी महत्वाची ठिकाणे आहेत? तर या आहेत बौद्ध लेण्या. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 बौद्ध. अजिंठा येथील बहुतांश लेण्या बौद्ध धर्माशी संबंधित आहेत. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा, माव फलांग पवित्र उपवन ही भारतातील कोणत्या राज्यातील अनोखी वनभूमी आहे? मेघालयमध्ये. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मेघालय. ओके, आता एक महत्वाचा प्रश्न इथून सांगतो मित्रांनो. मेघालय सर्वात जास्त पाऊस पडणारी 2 ठिकाणे आहेत आपल्या भारतामध्ये. ते आहेत मौसिनराम आणि चेरापुंजी. ओके, तर ही जी दोन्ही ठिकाणे आहेत मित्रांनो, ती कुठे आहेत? तर ती आहेत मेघालयमध्ये. ओके, आणि सध्या सर्वात जास्त आपल्या जगात कुठे पडतो? तर तो मौसिनराम मध्ये. ओके, आणि ही जी आहेत ती दोन्ही ठिकाणे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ॲड आहेत. आणि हे जे चेरापुंजीचं जे पुराण नाव म्हणजे जे जुनं नाव आहे ते काय आहे मित्रांनो? सोहरा. हे चेरापुंजी कुणी केलंय? तर इंग्रजांनी केलं. हे लक्षात ठेवा. चेरापुंजीचं जे जुनं नाव आहे ते आहे सोहरा. ओके, त्यानंतर या प्रश्नामध्ये वापस येऊया. तर माव फलांग पवित्र उपवन हे मेघालय राज्यातील खासी समाजाच्या परंपरेचा भाग आहे. हे वनक्षेत्र पर्यावरणीय दृष्टिकोनातून अतिशय संवेदनशील असून सांस्कृतिक व धार्मिक महत्वाचे. तर इथे जे 161 जंगले आहेत मित्रांनो, तर त्याला काय म्हणतात? सेक्रेड जंगल म्हणतात. हे लक्षात ठेवा. कारण सेक्रेड फॉरेस्ट, कारण इथे जे फॉरेस्ट आहेत ते पर्यटकांसाठी खुले नाहीत. त्यामध्ये 1 ते 2 फॉरेस्ट फक्त पर्यटकांसाठी खुले आहेत. आणि तिथे कोणतीही वस्तू, एक पान देखील आपण तिथून आणू शकत नाही. तिथे टुरिस्ट गाईड शिवाय एंट्री भेटत नाही. टुरिस्ट गाईड शिवाय आपल्याला तेथे जाता येत नाही. आणि येताना आपण तिथलं काही एक पान देखील आणू शकत नाही कोणत्या झाडाचं. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया. खालीलपैकी कोणाला ब्रह्मचारी बाबा म्हणून ओळखले जाते आणि आधुनिक महाराष्ट्राचे पहिले महान पुनरुज्जीवनवादी मानले जातात? तर ते आहेत विष्णू गोखले. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 विष्णू गोखले. विष्णू भिकाजी गोखले यांना ब्रह्मचारी बाबा म्हणून ओळखले जातात. त्यांनी स्त्री शिक्षण, समाज सुधारणा आणि धर्मविवेक यासाठी मोठं कार्य केलेलं आहे. आणि ते आधुनिक महाराष्ट्राचे पहिले पुनरुज्जीवनवादी होते. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. प्लासीच्या लढाईनंतर मीर जाफर बंगालचा नवाब बनला. ही लढाई कुठे झाली होती? सिंपल थिंग, प्लासीमध्येच झाली असणार. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 प्लासी. हा प्रश्न विचारलेला आहे TCS 2023 मध्ये तलाठी भरतीचा हा प्रश्न. हे लक्षात ठेवा. तर जून कधी? 23 जून 1757 रोजी झालेल्या प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर जाफरला नवाब बनवलं होतं. या लढाईत नवाब सिराजुद्दौलाला विरुद्ध इंग्रज होते. ओके, या लढाईत नवाब सिराजुद्दौला विरुद्ध कोण होतं? इंग्रज होते. आणि मीर जाफरने इंग्रजांना गुप्त साथ दिल्याने इंग्रजांना विजय मिळाला होता. ओके, आणि इंग्रजांना यानंतर बंगालमध्ये राजकीय आणि आर्थिक वर्चस्व देखील मिळालं होतं. त्यानंतर पुढे पाहूया. अग्रविभाजी काय म्हणून वैशिष्ट्यीकृत आहेत? तर त्या प्राथमिक विभाजी आहेत. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 प्राथमिक विभाजी. अग्रविभाजी म्हणजे प्ररोह विभाजी ज्या वनस्पतीच्या मुळाच्या किंवा खोडाच्या टोकाला असतात. या उतीमधून वनस्पतीची लांबी वाढते, त्यामुळे त्यांना प्राथमिक विभाजी म्हणून ओळखले जाते. त्यानंतर पुढे पाहूया. खालीलपैकी कोणता प्राणी शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखला जातो? तर तो प्राणी आहे गांडूळ. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 गांडूळ. गांडूळ हे मातीला भुसभुशीत करून सुपीकता वाढवतात, त्यामुळे त्याला शेतकऱ्याचा मित्र असे म्हणतात. गांडूळ ही द्विलिंगी व वलयांकित प्रजाती आहे. ती नैसर्गिक खत निर्मितीमध्ये
मदत करते, म्हणून त्याला शेतकऱ्याचा मित्र मानतात. त्यानंतर पुढे पाहूया. महाराष्ट्रातील खालील समाजसुधारकांपैकी कोण नर्मदा बचाव आंदोलनाशी संबंधित होते? तर ते होते बाबा आमटे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 बाबा आमटे हे नर्मदा बचाव आंदोलन यामध्ये सक्रिय होते. त्यांनी पर्यावरण व विकास यातील संतुलन साधण्यासाठी आवाज उठवला होता. त्यांच्या कार्यामुळे कुष्ठरोग, आदिवासी विकास आणि पर्यावरण या क्षेत्रात फार मोठा प्रभाव होता. आणि त्यांनी कोणकोणते प्रकल्प सुरू केले होते? लोकबिरादरी प्रकल्प अति महत्वाचा प्रकल्प आहे. लोकबिरादरी प्रकल्प विचारला जातो कोणी चालू केला होता? तर बाबा आमटे आणि आनंदवन. ओके, बरोबर, हे महत्वाचे प्रकल्प आहेत. त्यानंतर पुढे पाहूया. मुख्य माहिती आयुक्तांना कोणत्या कारणास्तव काढून टाकले जाऊ शकते? पहा, दिवाळखोरीसाठी, बरोबर आहे. त्यांच्या पदाच्या कार्यकाळात त्यांचा कार्यालयाच्या कर्तव्याबाहेरील कोणत्याही सशुल्क नोकरीत समावेश असेल तर एकदम राईट आहे. मन आणि शरीराच्या दुर्बलतेमुळे पदावर राहण्यास अयोग्य असल्यास हे देखील बरोबर आहे. आणि गैरवर्तन किंवा अक्षमता सिद्ध झाल्यास हे देखील बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 सर्व 1, 2, 3 आणि 4. ओके, RTI ऍक्ट कधीचा आहे? तर तो आहे 2005. ओके, या RTI कायदा 2005च्या कलम किती? कलम 14 नुसार मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्त यांना राष्ट्रपती पदावरून दूर करू शकतात जर त्यांनी नादार, नैतिक अधपतनाचा अपराध केला असेल किंवा कार्यालयाबाहेरील सशुल्क काम केलं असेल, मानसिक किंवा शारीरिक दुर्बलता निर्माण झाली असेल किंवा पदासाठी बाधक हितसंबंध प्रस्थापित केले असतील किंवा गैरवर्तन किंवा अक्षमता सिद्ध झाली असेल. ही जी सर्व कारणे त्यांना पदावरून हटवण्यासाठी लागू होतात. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, खालीलपैकी कोणता पदार्थ हा नैसर्गिकरित्या आढळणारा खाद्यरंजक आहे? तर तो आहे लायकोपीन. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 लायकोपीन. कशामध्ये असतं मित्रांनो? टोमॅटो मध्ये असतं आहे, बरोबर, टोमॅटो. त्यानंतर वॉटरमेलन, आणखी काय आहे? पपई आहे का? पपई आहे, बरोबर. यांसारख्या फळांमध्ये आढळणारे नैसर्गिक कॅरोटेनॉइड रंगद्रव्य असतं. ओके, हे लालसर रंग देतं व अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करतं. त्यानंतर पुढे पाहूया. हे नैसर्गिक आहे पण जे बाकीचं आहे पहा, हे FCF आहे. त्यानंतर इंडिगो कमाइन आणि अजोरोबिन हे कृत्रिम आहेत, नैसर्गिक नाहीत. समोरचा प्रश्न. भारतीय संविधानात नमूद केलेल्या संसदीय प्रणालीला असं देखील ओळखलं जातं तर सरकारचे वेस्टमिन्स्टर मॉडेल असं म्हटलं जातं. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 सरकारचे वेस्टमिन्स्टर मॉडेल. अति महत्वाचा प्रश्न आहे, विचारण्याची शक्यता आहे मित्रांनो. भारतीय संसदीय प्रणाली ब्रिटनच्या वेस्टमिन्स्टर मॉडेलवर आधारित आहे म्हणून त्याला वेस्टमिन्स्टर मॉडेल म्हणतात. यात प्रधानमंत्र्यांचं नेतृत्व, उत्तरदायी सरकार आणि कार्यपालिका ही संसदेत जबाबदार असते. हे मॉडेल भारत, ब्रिटन, कॅनडा, जपान अशा अनेक देशांमध्ये वापरले जाते. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, अरवली पर्वतरांग कोणत्या राज्यांच्या केंद्रशासित प्रदेशांच्या समूहादरम्यान पसरलेली आहे? तर ती राजस्थान, हरियाणा, दिल्ली आणि गुजरात यांच्याशी संबंधित आहेत. राजस्थान व्हेरी इम्पॉर्टंट अरवलीसाठी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 राजस्थान, हरियाणा, दिल्ली आणि गुजरात. यामध्ये पहा, माउंट आबू या पर्वतरांगेमध्ये जे सर्वात उंच शिखर आहे ते आहे गुरु शिखर. ओके, 1722 मीटर उंची आहे आणि हे कशामध्ये आहे? माउंट आबू येथे. ओके, माउंट आबू हे लक्षात ठेवा. आणि जी अरवली पर्वतरांगे या भारतातील सर्वात जुन्या पर्वतरांगांपैकी एक आहे. ओके, या पर्वतरांगा राजस्थानमधून सुरू होतात आणि हरियाणा, दिल्ली आणि गुजरात पर्यंत पसरलेले आहेत. हे लक्षात ठेवा. सर्वात उंच शिखर सांगितलं गुरु शिखर 1722 मीटर आहे. माउंट आबू महत्वाचं प्लेस. त्यानंतर पुढे पाहू. खालीलपैकी कोण मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्तांची निवड करणाऱ्या समितीत समाविष्ट असतात? तर पहा, प्रधानमंत्री असतात, भारताचे पंतप्रधान असतात, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असं काही नाहीये, लोकसभेतील विरोधी पक्षनेते हे देखील असतात आणि
पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेला एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री हा देखील असतो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, 1, 3 आणि 4. ओके. मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्तांची निवड पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेता आणि पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेला एक केंद्रीय मंत्री यांच्या समितीने केली जाते. आणि नियुक्ती कोण करतो? यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. हा आपण प्रश्न मागच्या जीकेच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिलेला आहे. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, थारचे वाळवंट हे खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेच्या पश्चिमेकडे आहे? आपण पाहिलं अरवली पर्वतरांगेच्या पश्चिमेकडे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अरवली. थारचे वाळवंट अरवली पर्वतरांगेच्या पश्चिमेकडे आहे. अरवली पर्वतरांगेची लांबी सुमारे 800 किलोमीटर असून ती प्रामुख्याने राजस्थान राज्यातून जाते. आपण डिटेल यावर माहिती घेतलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. ट्विटर कोणत्या वर्षी सुरू झाले? फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे. 4 पर्याय आहेत. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट करायचा आहे. 100% आन्सर द्यायचा आहे. आन्सर चुकलं तरी चालेल. आन्सर बरोबर आलं तर तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, हे लक्षात ठेवा. पुढे पाहूया. किन यीस्ट हा कोणत्या प्रकारचा सूक्ष्मजीव आहे? फुल डिटेल अनालिसिस केलेला आहे. 4 पर्याय तुमच्याजवळ. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके. तर मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो. तुमच्या येणाऱ्या परीक्षेवर फोकस करून आपण जीके 1000 वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्न संच बनवलेला आहे. आणि यामध्ये आपण TCS, IBPS सेंट्रलच्या एक्झाम्स आणि स्टेटच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या एक्झाम्स मधील जे महत्वाचे प्रश्न आहेत त्या महत्वाच्या प्रश्नांचा डाटा एक्स्ट्रॅक्ट करून हे वन लाइनर प्रश्न आपण बनवलेले. त्यामुळे प्रत्येक परीक्षेमध्ये यामधील प्रश्न येतात. तसेच आता GMC पुणे भरती झाली होती त्यामध्ये आणि GMC छत्रपती संभाजीनगर भरती झाली होती त्या परीक्षांमध्ये देखील प्रत्येक शिफ्टला या प्रश्न संचामधील प्रश्न येत होते मित्रांनो. त्यामुळे आत्ताच 98 23 93 18 27 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा. आणि यासाठी फक्त आणि फक्त म्हणजे खूप माफक फी आपण ठेवली. फक्त 49 रुपीज मध्ये हा प्रश्न संच तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आत्ताच 98 23 93 18 27 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा आणि हा प्रश्न संच घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. यासोबत मित्रांनो, आपलं तुम्ही ऍप देखील डाउनलोड करू शकता. स्मार्ट एक्झाम हे प्ले स्टोरवर आपलं ऍप आहे, ते ऍप डाउनलोड करा आणि त्यामध्ये तुम्हाला फ्री टेस्ट मिळतील. म्हणजे GMC पुणेसाठी बनवलेली होती त्याच पद्धतीची GMC सोलापूर साठी देखील आपण फ्री टेस्ट बनवू. तो ऍप डाउनलोड करा, त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. ओके. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या GMC सोलापूर भरती 2025 वर फोकस करून GMC सोलापूर भरती 2025 साठी जे सामान्य ज्ञानाचे अति महत्वाचे PYQ प्रश्न आहेत ते अति महत्वाचे PYQ प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण फुल डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत. हे सर्व TCS PYQ आहेत. हे सर्व TCS प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.